आता चैत्र नवरात्र सुरू आहे. शक्तीची उपासनेचं पर्व चालू आहे. त्या निमित्ताने आज महालक्ष्मी संस्थान, जे पेशवेकालीन हे मंदिर आहे, खूप ऐतिहासिक वारसा याला. शिव पादस्पर्शाने पवित्र भूमी जी कल्याण आहे, यातलं हे मंदिर खूप प्राचीन काळातलं आहे आणि जागृत देवस्थान आहे. अंबाबाईचं इथे इतकं छान सेवा केली जाते की कोल्हापूरचीच आठवण येते. आणि कोल्हापूर प्रमाणे जशी तिथे पूजा अर्चा होते, तसंच इथे पण आईची सेवा केली जाते. आणि त्या मंदिरात आज इथे माझ्या हस्ते आरती झाली. मला त्याचा खूप खूप आनंद होतोय. तेवढंच आज आईची सेवा करायला मिळाली, आई जगदंबेची. माझ्यासोबत मंदिराचे सगळे विश्वस्त आणि कार्यकर्ते पण आहेत. आणि आज त्या निमित्ताने रामनवमी पण झालेली आहे. तर सगळ्या भक्तांसाठी आज इथे महाभंडाऱ्याचं आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आई जगदंबेचे आशीर्वाद घ्यावे. आणि उपासाचं पण केलेलं आहे, ज्यांचं उपास आहेत नवरात्राचे 9 दिवस. आणि आज एकादशी पण आहे. तर सगळ्यांनी त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, एवढीच विनंती. आणि एवढंच बोलते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते. जय हिंद. हे जे महालक्ष्मी देवस्थान जे आहे, तर तिथे आपल्याकडे जवळजवळ 3 ते 4 नवरात्र वर्षभरामध्ये असतात. मुख्य नवरात्र असतं आपलं, शाकांबरीचं नवरात्र असतं आणि हे चैत्र नवरात्र आहे आपलं. तर या चैत्र नवरात्रात चैत्र नवरात्रात आपल्या हळदी कुंकू आहे, सगळं आहे. आणि या ठिकाणी जे बाहेर दुसरे जे महालक्ष्मी देवस्थानचे अजून कार्यकर्ते आहेत, तर त्यांनी आज ह्या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तर मला असं वाटतं सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आरतीला, महाआरतीला माझी लाडकी भाऊजाई आणि माझी लाडकी विद्यार्थिनी आली आहे, याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे. आणि माझी एवढीच इच्छा आहे महालक्ष्मी जवळ की लवकरात लवकर माझी भाऊजाई महापौर व्हावी. जय महाराष्ट्र. आज खरं तर माझ्यासाठी खूप भाग्याचा आणि आनंदाचा दिवस आहे की माझ्या प्रिन्सिपल मॅडम, ज्या बालक मंदिरच्या प्रिन्सिपल होत्या, त्यांच्या समोर आज मला बाईट देण्याचा योग आलेला आहे. आणि आमची नरेंद्रदादाची मिसेस, आमची वहिनी, लाडकी वहिनी. खरं तर सांगायला गेलं तर हे मंदिर पेशवेकालीन, जसं की वहिनीने सांगितलं तसं आहे. शिवाय हेमाडपंथी हे जे बांधकाम केलेलं आहे, हे फार पुरातन काळाचा विचार करून आणि टिकाऊ बांधकाम त्यांनी केलेलं आहे. शिवाय आता चैत्र नवरात्री म्हटलं तर गेले 300 वर्ष झाले महाप्रसादाचा लाभ ऍक्च्युली द्यायचा होता, ही इच्छा होती. परंतु आज तो योग जुळून आलेला आहे. म्हणजे आमच्या सर्वांचं, भक्तजनांचं हे नशीबच म्हणावं की आज आम्हाला हा महाप्रसादाचा आणि आरतीचा लाभ भेटलेला आहे. एवढंच मी बोलेन.